सांग. माहेर आहे नायगावात. हा आम्ही सगळ्यांना आणले फिरायला. हा इथं गाय सोडलेलं आहे. हा कोणच्या गाय सोडलेल्या वहिनी? सोडलेलं आहे त्याला हा. म्हणत्या. हा इकडं पाणी प्यायला येतं. हा त्याच्यानंतर म्हणलं येत्या. हा एका दिवशी वाघ येतो. वाघ बी येतो का? अरे बाप, अजून काय प्राणी? सर्व प्राणी. येतं इकडं. हा. येतं. सगळे प्राणी येते इथं पाणी प्यायला. हो का? हे जागृत पाणी आहे. म्हणजे कसं जागृत पाणी? म्हणजे कसं? त्यांचंच पाणी इकडं. जिवंत पाणी आहे. जिवंत पाणी आहे, हलत नाही काहीच. अरे वा, इतकं मस्त आहे शीन. मग इथे सर्व लोक येतात बा पाणी. इकडे येते गवऱ्याला बाय येते. हा लाकडं तोडायला इकडे येते. हा ना. हरणीचा कळप येतो का? त्याचं 25-30 कळप आहे. हा का? हा. पण कोणी पकडत वगैरे नाही ना? नाही नाही कोणीच नाही. अहो बाई, किती छान आहे. तर हे बघा असं डोंगर दऱ्यातलं असं वातावरण. हे वहिनीचं माहेर. वहिनीने माहिती सांगितलं. या गावाचं काय नाव आहे वहिनी? इकडे आहे ना हे जायदर आहे इकडच्या बाजूला. त्यांना गावाचे नाव सांग. कोणचं आहे हे? हे इकडचे या भागेड आपण आता हा. जायदराच्या रानात आलोय. हे कोणचा? जाय जरा जायदराच्या रानात आलोय. हा मी या पलीकडे गेलो का हा. माहेरवाडी जायदर भालूरलो शिंगाई तिकडच्या साईडचे गाव. आणि हे या इकडचे गावाचं? नायगावचे आहे. हा तिकडे ती वरदरी आहे. हा जुने गाव आहे. हा. चिलमदरी असे गाव आहे इकडं. हे असे नाव आहे का? चिलमदरी, वरदरी, हा. रामवाडी रामवाडी. असे गाव आहे इकडं. हा. हे सगळे गाव म्हणजे आमच्याच गावातले सगळे मळ्या ना. मळ्यात राहत आहे सगळे. आता गावात नाही राहते ना. असं खूप छान बाई. आता चाललो आम्ही सगळे घरी चाललोय. एकदम मस्त असं वहिनीने सगळं दाखवलं. वहिनीच्या माहेर असं मस्त निसर्गरम्य असं चांगलं ठिकाण वहिनीने दाखवलंय. तर आता आम्ही चाललोय घरी. बाय वहिनी, बाय. बाय बाय बाय. चला आता. भेटा मग 2-3 महिने. हो 2-3. हे पहा आता आम्ही चाललोय घरी. आता उतरू राहिलो. उतरलोय रोड पूर्ण. आता आम्ही असं छान असं मस्त आता घरी निघलोय. हे बघा. आता शेवटचा हिडो थांब रे. झाला आता आपण घरी चाललोय ना. हे पतारा तारा चाललोय घरी आता. हे बघा आता घरी चाललोय. आता झालं सर्व फिरणं. वरती डोंगरापर्यंत तुम्हाला दाखवलं. बघा किती छान आहे. हे कोणचे गाव आहे मॅडम? चंदनवाडी, रामवाडी आणि काय गावाचं नाव? नायगाव. हा. तर आज मी तुम्हाला सर्व दाखवलं. निसर्गरम्य हे नायगावान असं हे छान असं सुंदर गाव आहे. तर आज आम्ही इतकं उन्हातानाचं 1 वाजता निघलो. तर आता बघा 3-4 वाजले असतील. 5 वाजले होते. आता आम्ही खाली उतरलो. एवढा उन्हाळा असताना सुद्धा या गावाला पाणी आणि पाणी हिरवंगार. पंतप्रधानांना पाणी आणि इतकं छान असं हे गाव. कल्पना आली. खूप आवडतं. जत्रा भरती देवीची आणि खूप छान आहे. तर आज वहिनीने आम्हाला चढलेलं होतं. तर आता हा रस्ता आहे. आता आम्ही खाली गाव आहे. आता आम्ही डोंगरावरून उतरलो आणि घरी चाललेलो आहे. तर चला बाय. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटूया. इकडं गाव वहिनीचं जुन्या वहिनीच्या माहेरचं घर होत आहे तयार. हे झाडपा किती पुराणं आणि किती वर्षापूर्वीचं आहे. आता आमची वहिनी चालली आहे घरात. हे वहिनीचं माहेरचं घर आज घेऊन आलेली. इकडं मोठं असं गौतम बुद्धांचं हे आपलं धम्म मंदिर. सर्व धम्म आहे. आपले गौतम बुद्धांची मूर्ती खूप मोठी आणि खूप छान अशी. आता चला. हा बैल हे वहिनीचा गोठ्यातला हा शेर जे जिंकतोय. हा खूप मस्त आणि खूप भारी बैल वहिनीचा. यांचा गायांचा गुरांचा हा गोठा आहे. आहे किती छान असा वट्टा सारवलेला आहे. हे पहा 2 बैल, गायांचा गोठा. इकडे पाशाळ्या. हे बोकडे. तो एक किती मोठा आहे बघा. तो किती मोठा बोकडा आहे. वहिनीची वहिनी भावजाई त्या बकरांना झाडून झुडून काढत आहे. तसं आमच्या वहिनीचं माहेर सुंदर आणि एकदम मस्त असं. हे वडाचं खूप पुराणं झाड. वड हा लिंब आणि हा दारा पुढे इतका मोठा छान असा पिंपळ.
दैरेदार पिंपळ, दैरेदार लिंब आणि हा इतका मोठा भव्य असा विशाल असा वडाचं झाड किती छान असं आहे. असं आमच्या वहिनीचं माहेर. आज माहेराला आलो, वहिनीने सर्व माहेर दाखवलं, खूप फिरवलं आहे. खूप छान असं आमच्या वहिनीचं माहेर. आता काय करावं अंधाराचं. हे पहा आता इथपर्यंत आलो आणि गाडीचं टायरच गेलं आमच्या पाठवून. आता भाऊ टायर जॉईंट करत आहे गाडीला. हे भाऊ जाय उभा राहिला बाजूला, वाव घ्या दोघे जण. हे पहा आता कसं काय करायचं. आता एक भाऊ करत आहे मदत. ते आले, त्यांना म्हणलं आम्हाला टायरला थांबा आणि तुम्ही घेऊन चला बरं. तो भाऊ थांबला. बिचाराचं चांगलं हो मला हो. तर मग आता हळूहळू तर टायरवर जाऊ. माझ्या भावाच्या घरी आले. आता मस्त माझ्या भाच्या सुनानी चूल पेटवली आहे. आता चुलीवरचा असा मस्तपैकी चहा बनवणार आहे. तर आता चुलीवर टोप ठेवला आहे, चूल पेटवली, आता पाणी टाकलंय. आणि आता मस्तपैकी पाणी टाकलंय. आता त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. ते बघा चुलीवरचा चहा पिऊन कसा असा मस्तपैकी प्यायला बी चव लागती चहाची. गाडी करे गाडी छोटा मग छोटा हाती तर मग काही भीती नाही, मग जाईन तो घेऊन. म्हणजे पहा आता चहा साखर टाकलीच माझ्या भाच्या सोनाली. हा टाक आता. तिला पान पाटला दिलं नाही का ती पोरगी एक दया माहिती आता आता त्याच्यामध्ये मस्तपैकी आता हे टाकते छान असतं. आता चहामध्ये चहापत्ती टाकली, साखर टाकली आणि आता मस्तपैकी याच्यावरचा चहाचा आनंद आम्ही घेणार आहे. चहा मस्तपैकी आता उकळत आहे चुलीवरचा, गावाकडचा माझ्या भाच्याच्या घरचा. माझ्या भाचीच्या सुनानी मस्तपैकी आता छान असा चहा ठेवला आहे. हे बघा असं छान मस्त आता चहा होतो. हे पहा आता गवती चहा टाकते. आता मस्तपैकी असा चहाचा आनंद आपण घेणार आहे. तर आता छानपैकी बाईनी आता गवती चहा टाकणार आहे आणि चहाचा आनंद आपण छान असा घेणार आहे. गावाकडचा मस्त असा. हे पहा आता इथे मस्तपैकी आता चुलीवरच्या चहाचा आनंद घेणार आहोत आपण. हे पहा किती छान असा मस्त चहा. हे बघा आता मस्तपैकी चहाचा आनंद घेणार आहे. आता कप बीप असे स्वच्छ असे धुवून काढलेले एकदम मस्त छान असे चकचकीत. आता चहा चांगला उकळत आहे. तो गाडी हे पहा चहाचा आता आनंद छान घेणार आहे. बाई ते हलव चहा थोडा. आता गवती चहा टाकला, साखर टाकली मस्तपैकी. मला स्वयंपाक नाही करायचं का. हे पहा आता चहा असा मस्त झालेला आहे. आता चहाचा आनंद आपण घेणार आहोत. चुलीवरचा चहाचा आता आनंद असा मस्त चहा. हे बा पटापटा आता चहा पाहुणे आमच्या आलेले. हे माझे भाऊजाई आता चहा घेणार आहे. इकडे पाहुणे बसलेले. हे मस्त बसले. हा बघू झाला चहा वहिनी फ्रेश.